हाय फ्रेंड्स, तर परत एक वेळेस तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आजचा दिवस कसा आहे, काय आहे आजचं शेड्यूल तुम्ही बघा, आवडेल तुम्हाला आजचा दिवस पण। तर आता चलू आपण सुरुवात करूया। मी डायरेक्ट शॉपला आली, घरातलं आवरलं, कामधंदे केले आणि डायरेक्ट शॉपला आली। सकाळी मॉर्निंगला मला शूट करायला भेटलं नाही, म्हणून एक शॉप पासून सुरुवात करते। चला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मग। तर आता जस्ट घरी आलोय, आता जेवण वगैरे करते। पप्पा आणि मी सोबत आलो घरी, आता जेवण करतो। आणि आजचा मेनू खूप मस्त मेनू आहे। काय आहे माहितीये का, आमच्या खानदेशकरामध्ये खूप फेमस मेनू आहे तो भरीत, ज्याला मी भरीत म्हणतो, वांग्याचं भरीत। तर मी तुम्हाला दाखवते, हे बघा, चलो चलते। हे बघा, मी चालूच ओपन करून गेलेली। हे आहे भरीत, हे आईने त्यांनी बनवलंय, मस्त आहे, छान लागतं। आणि त्याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकर बनवून खाऊ शकता, दादरची खाऊ शकतात। आज आम्ही पुरी पापडी ज्याला म्हणतो आपण, ते बनवले, पुरी बनवली। आणि मी हे ह्या शेपने लाटते, कारण की मला गोल गोल लाटायला थोडा उशीर होतो। मोठे एक चपातीसारखं राऊंड लाटलं आणि त्याचे 4 भाग केले ना, तर पटकन संपून जातं, लाटायचं काम फास्ट होतं, म्हणून मी अशा शेपमध्ये लाटते। तर हे काय घ्या तर आता उठली, जस्ट भांडे घासते दुपारच्या जेवणाचे आणि मस्त चहा घेते। या तुम्ही पण चहा प्यायला। आणि आज ना घरीच 4:45 वाजलेत, आता पटकन तयारी करते आणि निघते। पप्पा पण गेले, कारण की मला उशीर होणार होता, झोपच नाही रे बरेच वेळपर्यंत। आणि आली तर आली, मध्येच 2 वेळेस कॉल आला, डोकं दुखायला लागलं झोप मोडल्यामुळे। आता चहा घेते, पटकन तयारी करते आणि निघते। कचरावाले आलेत, कचरावाल्याचा आवाज येतोय। या दिवसात कोण कुल्फी खातं बरं? तो कुल्फीवाला बसला, थंडी एवढी आहे, खोकला एवढा आहे। हा पार्ट मला खूप आवडतो, छान वाटतं सिंदूरला। फ्रेंड्स, मी एक गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे। तर मी एक काय म्हणतो त्याला, गुल्लक आपण म्हणू शकतो त्याला, मनी बँक आपण म्हणू शकतो त्याला, किंवा एक आपल्या मराठी भाषेत गल्ला आपण त्याला म्हणतो। तर मी तो मागवला आहे। ॲक्च्युली मी माझ्या शॉपमध्ये सुद्धा सेल करते प्लास्टिकचे गल्ले वगैरे, तुम्हाला दाखवते माझ्याकडे कसं आहे। तर हा बघा, माझ्याकडे असा गल्ला आहे, जो माझ्याकडे 3 ते 4 वर्षापासून आहे, जास्त म्हणू शकतो, पण 4 ते 5 वर्षापासून पण म्हणू शकतो, माझ्याकडे हा गल्ला आहे। तर याच्यात काय बरेचसे पैसे याच्यात माहून जातात। इथून पैसे टाकल्यावर इथून परत पैसे मी काढून घेते। हे बघा ना, म्हणजे किती इझिली मी इथून पैसे काढून घेते। तर म्हणून मी हा गल्ला आता वापरत नाहीये, कारण की मी जेवढे पैसे टाकते तर परत मी काढून घेते। आणि इथं पैसे टाकायचं रिझन म्हणजे असं आहे की मी शॉप आहे माझंवालं, आणि रोजचं माझा गल्ला थोडा थोडा कलेक्शन हे येत असतं। तर मी ते जर मी इथं सेव्ह नाही केलं तर ते माझं रेग्युलरमध्ये यूज केलं जातं, स्टॉकसाठी, लाईट बिलसाठी, रेंटसाठी, कशात नाही कशात ते माझं यूज केलं जातं। तर स्वतःसाठी पैसे मला काढताच येत नाही। तर मी आता ह्या महिन्यापासून मी ठरवलंय, म्हणजे मी भरपूर वेळेस ट्राय केला, 2-3 वेळेस ट्राय केला, तिथं पैसे जमवेल। तर तुम्ही आता पण बघू शकता, फक्त 100 रुपये याच्यात, काहीच नाही आहेत, फक्त 100 रुपये मी पूर्ण गल्ला खाली आहे। तर मी आता म्हटलंय की
तर मी असा गल्ला मागवेल. मला राव पण बोलले की असा गल्ला मागव ज्या गल्ल्यातनं तुला पैसे काढता येणार नाही, म्हणजे तुझं तू तेवढा सेव्हिंग होईल आणि एक तुला कुठेतरी तो यूज करता येईल वन टाइम मध्ये. तर हे कसं मी टाकते 2-3 दिवसात परत काढून घेते, मी टाकते लगेच 2-3 दिवसात काढून घेते जर मला शॉपसाठी गरज पडली तर. तर मी हा एक गल्ला मागवलाय. तर तो मी त्याला 1 लाखाचा गल्ला मागवलाय मी तो, आणि मला हा फक्त 150ला पडलाय. तर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते याच्यावर. तर हे बघा, मला वाटलं साईजला बघितलं ना मी त्यावेळेस मोठा दिसत होता, पण एवढा छोटा निघेल वाटला नव्हतं. मला तर वाटत नाही 1 लाख रुपये याच्यात. 1 लाख रुपयाचा गल्ला आहे हा असं. तरी पण बघ अनबॉक्सिंग रावच्या सांगण्यावरून मागवलंय मी. हे जर माझं तसंच चाललं होतं, टाकायची काढायची टाकायची काढायची. पण आता पण मला चान्सेस नाही वाटत मी इथं पैसे जमा करू शकेल. तर हा बघा 1 लाख रुपयाचा गल्ला आहे, जो तुम्हाला उलटा दिसेल. तर ओपन कसं करायचं, हां इथं स्क्रू आहेत बघा त्यांनी दिलेले, ते स्क्रूने तुम्ही ओपन करू शकतात आणि तुमचा जो काही भरलेला पैसे ते तुम्ही काढू शकतात. तर इथे एक ना असं आहे, म्हणजे 1 लाख रुपयाचा गल्ला दिलेला आहे ना, तर मी याला बॅक कॅमेराने पण तुम्हाला दाखवेलच. इथून तुम्ही नोट टाकू शकता, डॉलर पण टाकू शकता, दोघं ऑप्शन आहेत, असं काही नाही. आणि इकडे तर हे तुम्ही इथे बघू शकता, इथे 500 रुपये, 100 रुपये, 200 रुपये. समजा म्हणजे तुमच्याकडे जर 200 रुपये असतील तर तुम्ही 200ला एक पेनने टिक करायची आणि 200 रुपये टाकायचे. 500 असतील तर 500ने टिक करायची आणि 500 रुपये टाकायचे. 100 रुपये असतील तर 100 रुपये टाकायचे. म्हणजे असे टोटल तुमचे 1 लाख रुपये जमा होतील आणि 1 लाख रुपये नंतर तुम्ही हा गल्ला फोडू शकता. पण मला वाटत नाही एवढे पैसे ह्या गल्ल्यात होतील. आणि त्यात पण बघा कसा डॅमेज निघाला. जस्ट फोडला मी, थोडंसं आहे, म्हणजे एवढं काही नुकसानदायक नाही. पण हे बघा, बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. तर असं निघालंय, पण ठीक आहे, काही हरकत नाही. फक्त आता याच्यात तरी पैसे ॲटलिस्ट जमा व्हायला पाहिजे माझे. नाही तर मी फक्त पैसे काढायचं काम करते, टाकते कमी. मला वाटलं नव्हतं एवढं छोटं आहे. ठीक आहे, बघू, ट्राय तर करून बघू. ॲटलिस्ट माझं फक्त मोटिव्ह एकच आहे की माझे पैसे जमा व्हायला पाहिजे, कारण की ह्या गल्ल्यात माझे पैसे जमा होत नाहीये. तर बघूया, थोडे 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 जेवढे असतील तेवढे टाकत जाईल आणि मंथ एंडला काढेल डायरेक्ट. म्हणजे बघू तरी किती जमा होतात माझे. असं मी रेग्युलर टोटल केली ना तर पैसे दिसतात माझे की मला किती प्रॉफिट झालाय, पण माझ्याकडे ते प्रॉफिट येतच नाही, परत स्टॉकमध्ये लागतं. म्हणजे माझं असं समजा माझं काहीतरी समथिंग प्रॉफिट झालं असेल तर ते पैसे माझ्या हातात नसतात, ते स्टॉकमध्ये लागून गेलेले असतात. माझ्यासाठी माझे पैसे राहत नाही. तर मी हा गल्ला त्याच्यासाठी घेतलाय की माझे पैसे ॲटलिस्ट मला रोजचे थोडे तरी काढता यायला पाहिजे. बस हेच मोटिव्ह आहे. तर बघूया, मला रावने सांगितलं होतं, आता रावून त्यांना दाखवेल मी हा गल्ला केवढा निघाला असं. बघूया त्यांचं रिएक्शन काय. आणि काय नाही, हलक्या क्वालिटीचा आहे, पण ठीक आहे, 150 रुपयात काय भेटतं, चांगलं आहे. कारण की हा गल्ला माझावाला क्वालिटी एकदम पक्की आहे, व्यवस्थित आहे. पण हा इथं मी फोडून टाकला याला, आणि इथं पण चांगली, एखादा लाख रुपये राहिला असता, नसता राहिला एवढा. 500-500च्या नोटा टाकावे लागले असते सगळे, नाही तर भरून जातो असं लगेच. पण क्वालिटी एक नंबर आहे. आणि हा पण 100 रुपयाचा मी घेतलेला आहे फक्त, छान आहे. पण भाकरी घेतल्या ना साहेबांचे कपडे प्रेससाठी. आई चला, नाही राहायला जाऊ द्या, बघू उद्या बिद्या. चल कुठे जाणार तुम्ही माती घ्यायला आता? भेटेल तिकडे. हा, पहिले जुन्या झाडांसाठी. आता टाकून दिलं ना, उद्या भेट होत जातील. रात्री 9 वाजता मला टाइम भेट होत, टेन्शन पडलं. काय बनवणार, दिदीचा फोन येते परत परत.
आई ते बघा भाकर टाकतात, घरून भाकर घेऊन गेली, थोडीफार भाकर उरलेली असते ना, कुत्र्यांना टाकली जाते. मॅचिंग मॅचिंग तेच हात लांबून काय दाखवतोय. कुठे चाललो? हा? नाही बापरे. अरे बाप अरे बापरे. बाय. मी थांबू काय करू सांग. मी हे कपडे टाकायला चालले ना छोटे पप्पा ड्रेसला. टाकून येऊ. कुठे चिकू दादा? कुठे? इथे. तुला माहितीये? चलायचं मग आपण शॉपला. जाम बाय. चल. निघालं का भाडं? बरं आहे. खर्च चालतो. हा बरं तेवढं तरी आहे. हे कसं रोजच्या रोज येतो ना, हा रोजच्या रोज घरातल्या घरात तेवढंच बनवते का बनवून नाही ठेवत. फायदा नाही काही. बरोबर आहे. हळूहळू झालं का मग वाढवायचं. हा राहायला इथं कोण गावातच का तुम्ही? आनंद रेसिडेन्सी जवळ. नाही काका काय काम करतात? काका काहीच करत नाही. काय ड्रिंक वगैरे करतात का? किती मुलं तुम्हाला? मुलंच का तिघं पण का मुली? एक मुलगी. 24 लागलं. हा का लग्न बाकी असेल? 18 वर्षाचा पोरगा असं आहे. अच्छा हा एक आहे. व्यवस्थित उघड. चावी फिरव ना बाळा. चावी फिरव. चावी फिरव. माझ्याकडे फिरव. आईकडे अशी फिरव. चावी फिरव. छंटाय काय करतो ते छंटाचं? कापतात. कापत नाही असं सोडतात ते आईकडे. आई सोडते तुला. आई आता छंटाचं काम करते. काय देऊ तुला? तू बोल. तुला कॅमेराने हँडल करता येणार. हेलो गाइस. कैसे हो आप? बोल. खाना खाया. पाउच. ये क्या कर रहे हो आप? ऐसा नहीं चलता. ऐसा टम्मी क्यों दिखा रहे हो आप? आपके पास ही थोड़ी टम्मी. सबके पास टम्मी होती है. शाम दौड़ राजा. काय झालं? वन्स मोर. असं डान्स करायचा. घंटाचा डान्स आहे. मामाच्या लग्नाचा डान्स. मामाचा डान्स चालू आहे. मामाच्या लग्नाची प्रॅक्टिस चालू आहे तुझी. बादल. काय जायचंय? लग्न कुठे बाबू? मामाचं लग्न कुठे? नाहीये. नाहीये. बटू मामाचं लग्न आहे ना आता. सुरतला जाणार तू? अरे ना तुला काय वाटलं? मी बघते स्वतः. तुला दाखवते. हेलो गाइस. बाय बाय. लगेच बायाने बोलायचं. ते बोलतील की हे असं काय बुलाते और लगेच बघाते हो. हेलो गाइस. कैसे हो आप? खाना खाया. बोलो. वाओ. स्पाइडरमैन की बात मत छोड़ो आप. नीचे उतरो. ये क्या चल रहा है अभी? भाई काम मत बढ़ा तू. ऐसा काम मत बढ़ा. वो लग जाएगा इधर. लग जाएगा. छोड़ो हाथ छोड़ो. वो संता खाओ. तो मम्मी ने संता बोल दिया आपको. मैंने याला काय म्हणतात तुला? शंटी. अजून काय म्हणतात? ऑरेंज. हे कसं करतात? व्यवस्थित बसायचं. ये गए. आर फॉर रॅबिट. रेनबो पण आहे.
लंबोला लंबो लंबोला ला 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 रेनबो रेनबो लंबोला असं नाही कसं लंबो 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 नाही रेनबो हाँ बोल आले नहीं है लागेल व्यवस्थित कर लंबो बोलतोय तर रेनबोला या सर व्यवस्थित ठेवायचं हळू टेन्शन हे बघ असं ठेवायचं आणि असं हात करायचं हाँ काय फॉर झेब्रा जी काय देवा व्यवस्थित असं हा व्यवस्थित अरे टर्न करतोय आधी हास्य करायचं अच्छा दिस इज कोणी ते अड्डी लादेला आपण लावल्याचा नावा डन काय बोलायचं या बोल बोल मुश्किल आहे इट्स फिनिश चलो अभी पार्टी करते दस्ता बाजा मुझसे गा लो फिर भी नाच लेंगे हम लोग आपण पार्टी ऍपलची पार्टी काय जिंकू ऍपल साल काढायला लावतो खालचं पूर्ण साल काढायला लावतो क्या नया दिया भाई को नाही कंबुको निको होता है काय छिलका है उसका वो ये क्या नाला ये हातातून घेईल आता वो ऐसा नहीं खाएगा अभी देखो एक एक करता है ये डबल काय करू त्याचा काढलाव काय करू जोरात बोल ते काय काढून देऊ हा का काढायचं छान असतं ते नाही खायला पाहिजे बाबू. तू आता काढून दे कशाला काढून येतो अरे असं नाही ना बाबू सांगायचं ऍटलीस्ट त्यांना सांगायचं पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण भेटूया आपण खाऊन घे पहिले व्यवस्थित बोल फ्रेंड्स तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय